स्मार्ट अहमदनगर न्यूज। प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर विश्वास मोहिते यांचे उपोषण स्थगित। पाटण तालुक्यात प्रशासनाचे धाबे दणाणले। विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला कळवल्याप्रमाणे त्या संदर्भाचा आधार घेऊन जिल्हा प्रशासनाने दिलेल्या पत्रानंतर विश्वास मोहिते यांनी पाटणचे तहसीलदार अनंत गुरव आणि निवासी नायब तहसीलदार पंडित पाटील यांच्यावरती अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी करून घराजवळ सुरू केलेले उपोषण तात्पुरते स्थगित केले असल्याचे पत्र प्रशासनाला दिले असून स्थानिक प्रशासनाचे अधिकारी या उपोषणाकडे फिरकले नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली। पाटण तालुक्यातील मालदन येथील विश्वास मोहिते यांनी भूकंपग्रस्त दाखला मागणीसाठी केलेल्या अर्जावरती चौकशी अहवालामध्ये अर्जदाराची जातीबद्दलची माहिती असल्याने त्यांच्या अखत्यारीत नसणारे मुद्दे अहवालामध्ये करून लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केल्यामुळे तहसीलदार अनंत गुरव आणि नायब तहसीलदार पंडित पाटील यांच्यावरती अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली होती, परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने विश्वास बाबूराव मोहिते यांनी पाडळी केसे तालुका कराड या ठिकाणी 14 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या राहत्या घरासमोर उपोषणास सुरुवात केली होती। अर्जातील मागणीच्या अनुषंगाने पुणे विभागीय आयुक्त पुणे यांनी यापूर्वी संबंधित अर्जावरती कार्यवाही करण्याचे आदेश सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना दिले होते। त्या पत्राचा संदर्भ घेऊन सातारा जिल्हा प्रशासनाने उपोषणकर्ते विश्वास मोहिते यांना पत्र व्यवहार करून उपोषण थांबवण्याबाबत लेखी पत्र दिले। विश्वास मोहिते यांनी उद्या 79वा भारतीय स्वातंत्र्य दिन असल्याने संविधानाचा मान राखून आणि प्रशासनाच्या पत्राला मान देऊन तसेच उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे असे लेखी पत्र प्रशासनाला दिले आहे, परंतु लवकरच संबंधित अर्ज कार्यवाही न झाल्यास यापुढे त्या अर्जावरती उपोषण करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। तसेच अधिकाऱ्यांना खरंच मातंग समाजाची ॲलर्जी आहे का? पाटण तालुका महसूल प्रशासनाच्या चुकीच्या आणि मनमानी कारभाराबद्दल आणि विशेष म्हणजे मातंग समाजाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाविरोधात मातंग समाजातील कार्यकर्त्यांनी न्यायासाठी उपोषण सुरू केले। मात्र ज्या कार्यक्षेत्रातला विषय आहे त्या भागातले तलाठी मंडल अधिकारी, नायब तहसीलदार यांपैकी कोणीच उपोषणाकडे फिरकले नाहीत। मग उपोषणकर्ता अधिकारी जातीवादी आहेत हे म्हणतो ते खरं तर नाही ना? आणि मातंग समाजाची या अधिकाऱ्यांना खरंच ॲलर्जी आहे का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे। काम पाटण महसूल केलं, मात्र कराड प्रशासनाने खरतर पाडळी केसे तालुका कराड या गावातील कार्यकर्ता विश्वास मोहिते पाटण महसूल प्रशासनाच्या चुकीच्या कामकाजाला विरोध म्हणून उपोषणासाठी बसला होता। यावेळी खरं तर संबंधित गावचे ज्या गावचा भूकंपग्रस्त दाखल्याशी संबंध आहे त्या मालदन गावचे तलाठी, तळमावली विभागाचे मंडल अधिकारी, नायब तहसीलदार आणि तहसीलदारांनी उपोषण सोडवण्यासंदर्भात पुढाकार घेणे गरजेचे होते, परंतु या उपोषणादरम्यान मालदनच्या तलाठी पवार मॅडम, तळमावली विभागाचे मंडलाधिकारी नागेश निकम, निवासी नायब तहसीलदार आणि तहसीलदार हे कुणीही त्या उपोषणाकडे फिरकले नाहीत। मात्र विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानंतर कराड तालुका प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन प्रशासनाच्या वतीने सुपणे विभागाचे मंडल अधिकारी प्रशांत कोळी उपोषण थांबवण्याबाबत पत्र घेऊन उपोषणस्थळी दाखल झाले आणि पत्र स्वीकारून विश्वास मोहिते यांनी उपोषण थांबवणार असल्याचे घोषित केले। सुपणे विभागाचे मंडल अधिकारी प्रशांत कोळी यांना म्हणजेच कराड प्रशासनाला यश आले। हे काम खरं तर पाटण महसूल प्रशासनाचे होते, मात्र पाटणचे काम कराडच्या महसूल प्रशासनाने केले। प्रतिनिधी दीपक मोहिते।